मंडळी नमस्कार. अगदी बरोबर थंबनेल वाचलेत. महाराष्ट्राने शेवटी काय निर्णय घेतला आहे, कोणाला महाराष्ट्र सेफ करणार आहे, जस्ट 1 मिनिटामध्ये पाहूया. मंडळी तुम्हाला जसं की माहिती, हा शेवटचा वीक आहे. या वीकमध्ये जे नॉमिनेट होतील 2 किंवा 3 सदस्य ते घराबाहेर जातील आणि त्याच्यानंतर उरलेले जे आहे ते टॉप 5 असतील. तर मंडळी पाहूया आपण सकाळी 7 वाजताची पोझिशन काय आहे. तर 8 नंबरवरती ऑब्व्हियसली वर्षाताई आहेत. वर्षाताईंना सर्वात कमी वोट आहेत. त्याच्यानंतर 7 नंबरला आलेली आज निक्कीला वर्षाताईपेक्षा कमी वोट आहेत, बट निक्की या वीकमध्ये तरी बाहेर जाणार नाही आहे अशा काही हिंट्सवरून आपल्याला कळून चुकतं आहे. त्याच्यानंतर 6 नंबरला जे आहे ती जान्हवी आहे. जान्हवी ही 6 नंबरला आहे. जान्हवीच्या मागच्या काही वागण्यांमुळे जान्हवीला कदाचित सपोर्ट जो आहे तो कमी झालेला आहे. मात्र आता पाहूया टॉप 5मध्ये. तर टॉप 5मध्ये 5 नंबरला पंढरीनाथ आहेत. पंढरीनाथ आणि वर्षाताईमध्ये डेंजर झोनची फाईट होऊ शकते. कदाचित पंढरीनाथ हे वर्षाताई च्या आधी इव्हिक्टेड होऊ शकतात. शोची तशी स्क्रिप्ट असली तर वर्षाताईला शोवर आणू शकतो. त्याच्यानंतर 4 नंबरला आहे अंकिता. अंकिता ही आता सध्या तरी 4 नंबरला आहे, बट थोड्या वेळात ती वर जाईल, काही सांगता येत नाही, कारण कोकणची लोक तिला चांगले सपोर्ट करतायत. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे डीपी दादा. डीपी दादा सध्या वर आहेत. सकाळी 7 वाजताची ही वोटिंग लाईन आहे आणि त्यांना महाराष्ट्र चांगल्या प्रकारे वोट करतोय. 2 नंबरला सध्या तरी आहे अभिजित. अभिजितला ट्रॉफी मिळावी सबंध महाराष्ट्राचं म्हणणं आहे. सूर्याला पैशांनी मदत करावी, मात्र ट्रॉफी अभिजितला मिळावी असं म्हणणं आहे. मात्र शेवटी महाराष्ट्राने निर्णय काय घेतला आहे तर 1 नंबरला सूरज आहे. 1 नंबरला सूरज असावा आणि त्याला ट्रॉफी मिळावी आणि रक्कमही एक मोठी मिळावी असा महाराष्ट्राने सध्या तरी निर्णय घेतलेला आपल्याला दिसत आहे. बाकी पाहूया शोची स्क्रिप्ट काय आहे किंवा त्याप्रमाणे काय होतं ते. नमस्कार.